Thank you.
आजचा निरूपणाचा अभंग जगद्गुरु तुकोबांचा आहे. वास्तविक विठ्ठल भक्त असणारे आमचे तुकोबा. पण सगळे संत आपापलं आराध्य दैवत जरी आपल्या मनामध्ये असलं तरी प्रत्येकातलं ईश तत्व हे एकच आहे हे मानणारे असल्यामुळे आजचा अभंग दत्तात्रय प्रभूंचं वर्णन करणारा किंवा शब्दचित्र काढणारा असा हा त्यांचा अभंग. आणि त्यामध्ये ते म्हणतायत, तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. आता काहींच्या मनामध्ये असा प्रश्न येतो की तीन तोंड कशी काय, खरंच असतात का? म्हणजे जे बुद्धिभेद करणारी लोक असतात ना, त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येतो. एकदा आम्हाला विचारलं की ताई म्हणे रावणाला 10 तोंड होती, मग तो कुशीवर कसा झोपत असेल? किंवा त्याला सर्दी झाली तर त्याला 10 रुमाल लागायचे का? हे शब्द वेडे, हे प्रश्न आहेत ना ते वेडेपणाचे. 10 मस्तक त्याला होती याचा अर्थ काय की ज्या एका मस्तकात बुद्धिमत्ता असते त्या 10 मस्तकांची बुद्धिमत्ता त्याला होती, हा त्याचा लक्षार्थ आहे. पण अशी माणसं फक्त शब्दार्थ बघतात. तसं एकाने विचारलं की खरंच 3 तोंड असतात का? तुम्ही दत्त दर्शन मला दाखवू शकता का? तर ते साधू महाराज म्हणाले, हो दाखवतो ना, चल म्हणे. आणि एका रस्त्यावरती त्या गृहस्थाला घेऊन गेले. आता नक्की मला दत्त दर्शन होईल ना? होईल ना, मी सांगीन ते करायचं. आणि समोरून एक मोटरसायकल येत होती आणि हल्ली टेबल सीट बसतातच. म्हणजे अशा माणसांना असं उत्तर द्यावं लागतं म्हणून हे साधू महाराजांनी ही युक्ती केली बरं का. आणि त्या माणसाला सांगितलं की आता ती समोरनं मोटरसायकल येते ना, ती अगदी जवळ आली की एवढा मोठा धोंडा तिच्या समोर नेऊन ठेवायचा. आता अर्थात त्या माणसाने केलं, कारण दत्त दर्शन हवं होतं ना. आणि धोंडा ठेवल्यानंतर करकचून ब्रेक दाबला. आता समोरचा समोरच बघतोय. मधला बसला त्यांनी इकडे बघितलं आणि शेवटचा बसला त्यांनी इकडे बघितलं. साधू महाराज म्हणाले, झालं का दत्त दर्शन? हे दत्त दर्शन आहे का? म्हणजे शब्दार्थ न बघता त्याचा लक्षार्थ बघा. म्हणजे त्रयीमूर्तींनी हा एकत्र अवतार घेतलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांनी एकत्र जो अवतार घेतलाय तो दत्तात्रय अवतार. इतर वेळी आपण जर भगवंताचे अवतार बघितले तर शंकरांनी मारुतीचा, म्हणजे शंकरांचा अवतार तो मारुतीचा म्हणजे घेतलेला आहे, किंवा शेषाने लक्ष्मणाचा घेतलाय. विष्णूंनी तर राम, कृष्ण, परशुराम असे एक त्याने अवतार घेतले. पण तिन्ही देवांचा समुच्चय असणारा हा एकमेव अवतार आहे. आणि म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात की नाही की त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. ते पहा म्हणतात का, त्याचं ध्यान तुम्ही जाणून घ्या, म्हणजेच त्याचा लक्षार्थ तुम्ही जाणा, असं नाथ महाराज सुद्धा आपल्याला दत्ताच्या आरतीमध्ये सांगतात. मग दत्त ध्यान हे कसं असायला पाहिजे? तर हे दत्त ध्यान आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. त्याला जाणून घ्यायचंय, कारण ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे प्रत्येकाची जी तिन्ही कार्य आपापली आहेत की उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या तिन्ही अवतारामध्ये, ह्या दत्त अवतारामध्ये या तिन्हीच आपल्याला गुणविशेष वैशिष्ट्य दिसतं. मग अशा दत्ताला माझा नमस्कार आहे, दंडवत आहे. दंडवत आणि नमस्कार याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. ह्या अभंगामध्ये दंडवत आधी म्हटलंय आणि शेवट तुका म्हणे दिगंबर त्याला माझा नमस्कार. मग दंडवत म्हणजे काय हो? आपल्याला दंड माहितीये शाखेचा, तो सरळच्या सरळ पडल्यावर कसा पडतो तसा आपण नमस्कार घातला की त्याला दंडवत असं म्हटलं जातं. आणि नमस्कार हा आपलं अष्टांग जिथे जमिनीला लागतं त्याला नमस्कार असं म्हटलं जातं. आणि दोन्ही मध्ये लीनता आहे. नमस्कारे लीनता घडे असं समर्थ सुद्धा सांगतात. म्हणून कितीही अपराध केलेले असले पण त्या ज्याचे आपण अपराध केले त्याला आपण शरण गेलो, नमस्कार केला,
की सहजच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते आणि आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून आपण म्हणतो की नाही, नमस्कार तुकाचा आशीर्वाद लाखाचा. म्हणून दोन शब्द इथे तुकाराम महाराज वापरतात की तया माझा दंडवत आणि तया माझा नमस्कार. पुढच्या चरणामध्ये तुकोबा सांगतायत की काखे झोळी पुढे श्वान. आता काखे झोळी या दत्तात्रयांनी घेतलेली आहे. मग झोळी कशासाठी हो? तर झोळी ही भिक्षा मागण्यासाठी घेतलेली आहे. पण आज भिक्षा म्हणजे भीक वाटायला लागली आहो. पण भिक्षा म्हणजे भीक आहे का? नाही. एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मागणे भिक्षा प्रभु चरणी लागण्या रक्षा. मागणे भिक्षा प्रभु चरणी लागण्या रक्षा. अहो, हे जे उपासना करणारे, तपश्चर्या करणारे, यांना आपला देह तगवायचा आहे. कशासाठी? तपश्चर्या करण्यासाठी. आणि त्यासाठी पोटाला गोळाभर अन्न पाहिजे. मग ह्या भिक्षेमध्ये चोचले नसतात बरं का जिभेचे. आम्हाला जिलबीच हवीये, गुलाबजामच हवेत असं नसतं. समर्थ सुद्धा ज्या वेळेला भिक्षा मागायला जायचे त्यावेळेला त्याच्यात आपली वासना अडकायला नको म्हणून नदीमध्ये ती भिक्षा बुडवत असत झोळी. त्यातला सगळा रस निघून गेल्यानंतर ते भक्षण करत असत. केवळ अनुष्ठानासाठी आपला देह हा तगला पाहिजे, जगला पाहिजे म्हणून. मग अशी ही भिक्षा हे दत्तगुरु मागत असतात आणि म्हणून त्यांच्या काखेमध्ये ही झोळी आहे. पुढे श्वान आहे. मग श्वान आणि पाठीमागे धेनू आहे. मग ही धेनू म्हणजे पृथ्वीचं स्वरूप आहे बरं का. ज्यावेळी आपण एखाद्या अवताराची कथा ऐकत असतो त्यावेळेला ही पृथ्वी माता खरी म्हणजे क्षमाशील आहे. पण तिला सुद्धा त्यांचे अत्याचार जेव्हा सहन होत नाहीत त्यावेळी ती गायीचं रूप घेऊन जाते. मग गायीचंच का, म्हशीचं का नाही असा प्रश्न येतो ना. अनेक प्राणी भगवंतांनी निर्माण केलेले आहेत. पण गाय सहजरित्या ही शांत स्वभावाची असते. म्हैस पटकन अंगावर येते पण गाय नाही तसं करत. म्हणून क्षमेची मूर्ती असणारी गाय म्हणून पृथ्वी माता हे गायीचं रूप घेते आणि अशीच ही दत्तगुरूंच्या पाठीमध्ये उभी आहे. पुढे श्वान. आता ही श्वान सुद्धा 4 आहेत बरं का. हे कशाचं प्रतीक आहे? तर वेदांचं प्रतीक आहे. 4 वेद म्हणजे हे श्वान 4 आहेत. म्हणजे दत्तगुरूंच्या जीवनामध्ये त्यांनी गाय आणि श्वान म्हणजे सगळ्यांना अंगीकारलेलं आपल्याला दिसतं. म्हणून काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान. ही दत्तमूर्ती जी आहे ना ती संचारी आहे बर का. म्हणून श्रीधर स्वामी एका ठिकाणी असं म्हणतात, अवतार उदंड होती, अवतार उदंड होती, परी सवेची जाती मागुती, परी दत्तात्रय मूर्ती कल्पांती नासेना. बघा, प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर त्यांनी शरयू नदीमध्ये ते गेले. कृष्णाचा सुद्धा अवतार कार्य झालाय आणि कृष्णाचा शेवट झालेला आहे. म्हणजेच अवतार कार्य झाल्यानंतर हे अवतार हे निघून गेलेत. पण दत्तात्रयांचा अवतार मात्र कल्पांती तो जात नाही. कारण ही दत्तात्रय मूर्ती ही कायम स्वरूपी आहे हा अवतार. मग इतर अवतारात आणि दत्तात्रयांच्या अवतारात काय फरक आहे असा आपल्याला प्रश्न पडतो. मग इतर अवतार जर बघितले तर हे कार्य झाल्यानंतर जातात आणि पहिला हा भेद आहे दोन्ही अवतारांमध्ये की दत्तात्रय मूर्ती ही कायम स्वरूपी आहे. दुसरा भेद असा सांगितला जातो की दत्तात्रय हे औदुंबर निवासी आहेत. औदुंबराच्या इथे त्यांचा वास आहे. मग औदुंबराची पूजा केल्यानंतर दत्तात्रयांची पूजा केल्याचा आपल्याला लाभ होतो. पण इतर अवतारांमध्ये होतं का हो?
आता कृष्णाला कदंब वृक्ष आवडतो, पण कदंब वृक्षाची पूजा केल्यानंतर कृष्णाचं पूजन केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं का? नाही मिळत. भगवान श्रीकृष्णाला तुळस आवडते, रामाला तुळस आवडते. तुळशीचं पूजन केल्यानंतर आपल्याला पुण्य मिळतं, पण ते रामाचं पूजन केल्याचं पुण्य आपल्याला मिळत नाही. किंवा शमी, मांदार या वृक्षांमध्ये सुद्धा गणपतीला हे वृक्ष आवडतात, पण मांदाराचं पूजन केलं, शमीचं पूजन केलं तर गणपतीचं पूजन केलं असं होत नाही. पण दत्तात्रयांचं हे वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की औदुंबर वृक्षाचं जरी आपण पूजन केलं तरी सुद्धा आपल्याला दत्तपूजनाचं हे पुण्य आपल्याला मिळतं. हा दुसरा फरक ह्या दोन्ही सगळ्या अवतारांमध्ये आणि दत्त अवतारामध्ये सांगितलेला आहे. तिसरा भेद असा सांगितलाय की आपण जेव्हा रामाची पूजा करतो त्यावेळी आपण राममूर्ती आपल्या पुढे असते. कृष्णाचं आपण पूजन करतो तेव्हा बालकृष्ण असेल, मुरलीवाला असेल, काही, पण त्याचं मूर्तीचं आपण पूजन करतो. पण दत्तात्रयांचं मात्र असं आहे का? दत्तात्रयांच्या आपण पादुकांचं पूजन करत असतो, कारण त्यांची मूर्ती नसली तरी पादुकांचं पूजन केलं तरी सुद्धा दत्तात्रयांचं पूजन केलं असंच आपल्याला लाभ होतो. इतर कोणत्याही देवाचं पादुकांचं पूजन केलं जातं. आता राम अवतारात भरताने पादुका नेल्या त्या 14 वर्षासाठी, पण ते त्याचं प्रतीक म्हणून होतं, मूर्ती म्हणून नव्हतं नेलं. म्हणजे इतर कुठल्याही देवतांच्या पादुकांचं पूजन केलं जात नाही, पण दत्तात्रयांचं मात्र पादुकांचं पूजन केलं जातं. म्हणून आपण वाडीला सुद्धा गेलो की निर्गुण पादुकांचं का दर्शन घेतो? तिथे मूर्ती नाहीये, पादुका आहेत. म्हणून दत्तात्रयांचा हा एक अतिशय वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे. दुसऱ्या अवतारात आणि त्या अवतारात काय फरक आहे अजून? तर दत्तात्रयांनी आपल्याकडे अनेक गुण असून सुद्धा त्यांनी 24 गुरु केलेले आपल्याला दिसतात. म्हणजे गुणग्राहकता त्यांच्याकडे आहे. आपण रामामध्ये बघतो की मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्याच्याकडे अनेक गुण आहेत, पण त्यांनी दुसऱ्यांच्याकडनं काही घेतलंय असं आपल्याला दिसतं का? नाही दिसत. पण अगदी साधी मुंगी असू दे, अजगर असू दे, बांगडी असू दे, म्हणजे सजीव आणि निर्जीव ह्या गोष्टींपासून दत्तगुरु काही ना काहीतरी त्यातला गुण आपल्यामध्ये घेतात. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला विनम्रता दिसते. आपल्याला येत असलं तरी सुद्धा दुसऱ्याकडून काहीतरी शिकावं ही वृत्ती आपल्याला माणसामध्ये दिसते का? नाही दिसत. आम्हीच ते काय ते श्रेष्ठ असं आपल्याला वाटत असतं, पण शेरात सव्वा शेर आपल्याला मिळतो. पण दत्तगुरूंनी ही नम्रता आपल्या त्यांच्या अवतारामध्ये दाखवलेली दिसते. त्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की हे संचारी आहेत. म्हणजे माहूरगडाला निद्रा आहे, कोल्हापूरला भिक्षा आहे, तुळजापूरला हस्तप्रक्षालन आहे, अशी त्यांची माळी प्रभूंनी सगळं सांगितलेलं आहे. आता हा दत्त संप्रदाय हा नाथांचा आहे. म्हणजे अनेक त्यांचे आजे गुरु म्हणजे दत्तगुरु आहेत बरं का, कारण जनार्दन स्वामींचे गुरु हे दत्तात्रय आहेत आणि म्हणून नाथांचे ते आजे गुरु झालेले आहेत. मग अशा आजे गुरूंचं दर्शन सुद्धा त्यांना प्रत्यक्ष झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कथा माहितीये की ज्या वेळेला हिशोबातली चूक कळली त्याला आणि त्यांनी टाळी वाजवली आणि तेव्हा जनार्दन स्वामींना पटलं आणि ते सांगतायत की अरे एक पैची तू चूक शोधलीस तर तुला एवढा आनंद झाला. मग मनुष्य जन्माला आल्यानंतर जी आपण चूक करतोय ती चूक तुला सुधारायचं असेल तर त्या भगवंताला तुला शोधायला पाहिजे. आणि त्यांचा जो दररोजचा दैनंदिन व्यवहार होता तो बघून जनार्दन स्वामींनी त्यांना सांगितलं की येत्या गुरुवारी मी तुला दत्त दर्शन देणार आहे. असं म्हटल्यानंतर नाथांनी स्वतःहून उपवास केलाय बरं का. वय अगदी 8-10 वर्षाचं होतं, पण त्यावेळे सुद्धा जनार्दन स्वामींची पत्नी त्याला जेवायला बोलवायला आली नाथाला, तर तो सांगतो की मी आज मला दत्त दर्शन होणार आहे, मी काय आज सकाळी जेवणार नाहीये.
कोण दत्त दर्शन घडवणारे? हो नाही करता करता शपथ घालते आणि ते सांगतायत की मला आज स्वामी जनार्दन पंत मला दत्त दर्शन घडवणारे. हसायला लागली. अहो ज्यांच्या मुखामध्ये, कारण ते किल्लेदार होते तिथले दौलताबादचे, त्यामुळे शिक्षा देणं, कडेलोट करा वगैरे असे त्यांच्या तोंडामध्ये शब्द, आणि हा मनुष्य तुला दत्त दर्शन घडवणार आहे. म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय कळतं की आपला परमार्थ किती गुप्त असावा, की आपल्या पत्नीला सुद्धा आपला अधिकार कळता कामा नये परमार्थातला. आणि खरोखरच नाथांना त्यांनी सांगितलं की आज संध्याकाळी तुला मी दर्शन देणार आहे. पण कसं दर्शन देणार आहे? मी घोड्यावर बसणार आहे आणि तू माझ्या पुढे धावायचंयस. आता सगळ्यांना आश्चर्य वाटलंय की एवढ्या लहान मुलाला घोड्याच्या पुढे धावायला लावणं. पण नाथांनी त्यातला काय अर्थ काढलाय की माझे गुरु किती महान आहेत की तू माझ्या सवाई हो, माझ्या पुढे जा. म्हणजे कुठे? परमार्थ जीवनामध्ये. आणि खरोखरच, कारण दत्तप्रभू हे स्वामी जनार्दन स्वामींच्या इथे प्रत्यक्ष येत असत आवाहन केल्यानंतर. आणि त्या दिवशी मात्र ते मलंग वेशामध्ये आलेले आणि या नाथाला सांगतायत की नमस्कार कर, दत्तप्रभू आहेत. आता या लहानग्या नाथाला मात्र वाटत होतं की हे कसे दत्त मानायचे, कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जी दत्तात्रयाची मूर्ती आहे ती काहीही दिसत नाही. उलट जनार्दन स्वामींनी त्यांचा कटोरा धुवून ते प्यायला त्यांना सांगितलं बरं का. पण स्वामी सांगतायत गुरुची आज्ञा पालन करायचे आणि ते कसं तरी त्यांनी प्यायलेलं आहे. शेवटी जनार्दन स्वामी सांगतायत की भगवंता असं रूप याला दाखवू नका, त्याचा विश्वास नाही ह्या रूपावरती. तेव्हा दत्तात्रय प्रभू सांगतात म्हणजे आमचंच चुकलं म्हणायचं. आणि तेव्हा त्यांना 3 शिरे 6 हात हे दर्शन दिलंय. आणि 3 शिरे 6 हात दया माझा दंडवत, 3 शिरे 6 हात दया माझा दंडवत, दया माझा दंडवत, दया माझा दंडवत. तुका म्हणे तुका म्हणे दर्शन घडल्यानंतर त्यांना अनेक अनुभूती आली आहे. आणि पुढे तर त्यांच्या वाड्यावर दत्तगुरु द्वारपाल म्हणून राहिलेले आहे. एकदा दासोपंतांकडे नाथ गेलेले असताना दासोपंत आणि दत्तात्रय प्रभू तेव्हा सोंगट्यांचा डाव खेळत होते. पण नाथ आलेत म्हटल्यानंतर दत्तप्रभू अदृश्य झाले. दासोपंतांना गर्व झाला की बघा आपल्या बरोबर दत्तप्रभू सोंगट्यांचा डाव खेळतायत पण नाथांच्या नशिबात दर्शन नाहीये. हा मनामध्ये भाव उत्पन्न झालाय दासोपंतांच्या. आणि ज्या वेळेला दासोपंत नाथांकडे गेले त्यावेळी दासोपंतांना काय दिसलं की प्रत्यक्ष दत्तप्रभू त्यांच्या दाराशी द्वारपाल म्हणून उभे आहेत. आणि तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही त्यावेळेला का तुम्ही अदृश्य झालात, गुप्त झालात? तेव्हा दत्तप्रभूंनी असा उत्तर दिलाय की आपल्या स्वामी पुढे कसं खेळायचं म्हणून मी त्यावेळेला गुप्त झालो. इतका नाथांचा अधिकार. म्हणून दत्त संप्रदायामध्ये आपल्याला दत्त संप्रदाय म्हणजे नाथांचा दिसतो, चैतन्य संप्रदाय म्हणजे तुकोबांचा दिसतो आणि नाथ संप्रदाय हा ज्ञानेश्वर माऊलींचा दिसतो. म्हणजे हे तिन्ही संप्रदाय या संतांनी एकत्र केले बर का. इथे अपपरभाव ठेवला नाही आणि म्हणून त्यातून निर्माण झालेला हा वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये या तिन्ही संतांचे अभंग निरूपणाला घेतले जातात. आता दुसरा अजून एक भेद आपण बघितला
तर इतर सगळे जे अवतार भगवंताचे झाले ते दैत्यांचा निपात करण्यासाठी, की परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे रावणाचा वध करायचा असू दे, कंसाचा वध करायचा असू दे, हिरण्यकश्यपूचा वध करायचा असू दे, पण त्यावेळी भगवंतानी हा अवतार घेतलाय. पण मग दत्त अवतार कशासाठी झालाय? त्यांनी तर कुठल्याच दैत्याचा संहार केलेला आपल्याला दिसत नाही. पण दत्त अवतार झालाय तो अहंकार निर्मूलनासाठी झालेला आहे. माणसाच्या मनामध्ये, अगदी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अहंकार हा राक्षस असतोच बर का. आणि त्याचा निपात करायचा असेल तर आपल्याला दत्तप्रभूंचा अवतार हा आपल्या देहामध्ये, मनामध्ये करायला पाहिजे. म्हणून तुकाराम एकनाथ महाराज एके ठिकाणी सांगतात, वाचे वदता दत्त वाचे वदता तेणे सार्थक होय जन्माचे. एका जनार्दनी जपा मंत्र द्वयाक्षरी सोपा. म्हणजे दत्ताचं तुम्ही जप करा असं आपल्याला नाथ महाराज सांगतात. या जपानी काय होईल तर जन्माचं सार्थक होईल. कारण मनुष्याचा स्वभाव अगदी विचित्र आहे बघा. त्याच्या हिताचं सांगायला गेलं की त्याला ते आवडत नाही. बघा अगदी कॉलेज मधली मुलं असतील, आपण त्यांना सांगायला जातो 4 गोष्टी की अरे अंगामध्ये शिस्त असायला पाहिजे, अभ्यासाची तुला एकाग्रता, जाण असायला पाहिजे, कारण तुझं पुढचं आयुष्य जर चांगलं जायला हवं असेल तर तुला हे करायला हवं. पण ते ऐकतात का हो आपलं? नाही. तसंच मनुष्याचं आहे की आपल्याला जन्माला येऊन काय करायचंय हेच मनुष्याला समजत नाही. आणि म्हणून जसं आपण आपल्या मुलांना सांगतो तसं हे संत आपल्याला वारंवार सांगत असतात की अरे तुम्ही जन्माला आलायत तर त्याचं सार्थक करा. कारण हा नरजन्म सहसा मिळत नाही, तो दुर्लभ आहे. म्हणून एका जनार्दनी जपा. जपा म्हणजे जप करणे. मग जपाचा अर्थ काय हो? ज म्हणजे जगापासून मुक्ती आणि प म्हणजे पापापासून मुक्ती. म्हणून जप. मग असा जप जर आपण केला म्हणजेच त्याला आपल्या हृदयात जपलं. एखादी आवडती गोष्ट आपण जपून ठेवतो की नाही, अगदी आपल्या आवडत्या व्यक्तीची वस्तू असेल, म्हणजे अगदी प्रियकराला कुठेतरी लागलं आणि तो रुमाल प्रेयसीने बांधलेला असेल, तो जपून ठेवतो की नाही, तसं आपण दत्ताला जपा असं संत आपल्याला सांगतात. मग ते जप करण्यासाठी 2च अक्षर आहेत. जसं आपल्याला नामदेव महाराज सांगतात की 2 अक्षराचे काम, नाम घेता न लगे मूल. मग तसा हा 2 अक्षराचाच मंत्र आहे आणि तो अत्यंत सोपा आहे. दत्त 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 असा हा दत्त आपल्या मनामध्ये जर आपण त्याचं ध्यान केलं तर आपलं जीवन हे सार्थकी लागणार आहे. आता दत्तात्रयांचं आपण ध्यान म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे त्यांची मूर्ती येते. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये शंख, चक्र,
गदा, हे कमंडलू आहे, माळ आहे, आणि त्रिशूल आणि डमरू आहे. मग हे ब्रह्माचं काय आहे? दोन वस्तू, तर कमंडलू आणि माला. शंख चक्र हे विष्णूंनी धारण केलेले आहे, आणि त्रिशूळ आणि डमरू हे शंकरांचे आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रत्येक प्रतीक जे आहे ते आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असत. मग कमंडलू म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे, म्हणजे जीवन आहे. म्हणजेच जीवन हे आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे, म्हणजे ते निसर्ग देवदत्त आहे ना. म्हणून दत्त ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की जे मिळालेलं आहे. म्हणून दत्तात्रेयांचं नाव सुद्धा दत्त झालंय, कारण देवांकडनं ते अत्री आणि अनुसूयेला मिळालेले आहेत, म्हणून दत्त. तसंच चंद्र, सूर्य हे जे काही आपल्या निसर्गामध्ये आहे ते निसर्ग दत्त आहे, म्हणजे निसर्गाने दिलेलं आहे. तसं मन, बुद्धी हे सगळं आपल्याला देवाने दिलेले आहे. मग ते देवाच्याच कारणी लावायला नको का? म्हणून कमंडलू आपल्याला हे शिकवतो. माला म्हणजे स्मरणी, सतत जप करा, त्याचं स्मरण ही करून देते, म्हणून तिला आपण स्मरणी असं म्हटलं जातं. त्यानंतर चक्र. चक्र हे गतिमानतेचं प्रतीक आहे. गतिमानता आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, कारण आपण काय म्हणतो, थांबला तो संपला. जर पाणी एकाच ठिकाणी साचलं तर त्याचं डबकं होतं, पण ते वाहिलं तर तो झरा, नदी असं होतं. म्हणून एके ठिकाणी न थांबता तसंच संचारी आहेत की दत्त प्रभू. म्हणून आपण त्यांचं स्मरण केल्याबरोबर ते येतात. म्हणून दत्त हे उभे असतात बघा. पांडुरंग आणि दत्त ही दोन देवता उभी आहेत. आता कृष्ण सुद्धा पायाला आढी घालून बसलेला उभा आहे. मग उभा असण्याचा अर्थ काय? तर पटकन पुढे जाता येतं, मदतीला जाता येतं, धावून जाता येतं. म्हणून दत्तप्रभूंची मूर्ती ही उभी सांगितलेली आहे. समचरण आहे त्यांचे पण. मग शंख जो आहे तो नाद ब्रह्म त्याच्यामधनं आपल्याला येतो. डमरू सुद्धा नाद ब्रह्माचंच प्रतीक आहे. आणि त्रिशूळ आपल्याला भक्ती, शक्ती, आचरण हे आपल्याला शिकवणार असं हे प्रतीक. म्हणून ही साहीही प्रतीक आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात, शिकवण देत असतात. म्हणून दत्तप्रभूंचं तुम्ही ध्यान करा. शंख चक्र गदा हाती, पायी घडावा गर्जती. मग आता ह्या कडव्यामध्ये आपल्याला हेच आपल्याला ते आयुधांचं महत्व सांगताय की माथा शोभे जटाभार, अंगी विभूती सुंदर. मग ह्या चरणाचा काय अर्थ आहे? तर भगवान दत्तप्रभूंच्या अंगावरती त्यांनी अंगाला विभूती लावलेली आहे. मग विभूती लावायचं काय कारण आहे? विभूती म्हणजे काय, कशासाठी लावलेली असते, त्याची अनेक कारण आहेत बरं का. विभूती म्हणजे भस्म. मग हे भस्म कुठल्याही बंबातली वगैरे राख नसते बरं का. गोमयाच्या किंवा त्याच्यामध्ये गोमूत्र किंवा मोठ्या चांगल्या यज्ञातली जे भस्म असतं ते भस्म, किंवा सज्जन जे साधू संत आहेत त्यांच्या जी अस्थी हे करून जे मिळालेलं असतं ते भस्म शंकर सुद्धा लावत असतात. मग हे भस्म लावण्याचं काय कारण आहे? तर भस्म लावलंय याचं पहिलं कारण, आपलं पण भस्म होणार आहे, प्रत्येक माणसाने लक्षात ठेवायला पाहिजे. पण आपण काय समजतो, आपण अमरपट्टा घेऊन आलेलो आहोत. पण असं नाहीये. म्हणून पहिली गोष्ट, भस्म लावताना हे आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की आपलं सुद्धा भस्म होणार आहे. म्हणजे आपण ह्या जगामध्ये अलिप्त राहू शकू, हा त्याच्या मागचा धोरण आहे. त्याशिवाय भस्म लावल्यानंतर तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा मिळते. आपल्याकडे त्रिकाल संध्या सांगितलेली आहे, तेव्हा सुद्धा भस्म विलेपन केलं जातं. त्याचा क्रम सुद्धा सांगितलेला आहे. ते मी आता सगळे इथे सांगणार नाहीये. काकांच्या पण मस्तकावर भस्म आहे बरं का. म्हणजे भस्मानी आपली जी सप्त चक्र सांगितलेली आहेत ती गतिमान होतात, आध्यात्मिक ऊर्जा मिळते. म्हणून हे साधू वगैरे हिमालयात जे
तपश्चर्या करतात. हिमालयामध्ये उघड्यानी तपश्चर्या करणं सोपं आहे का? त्यांना थंडी वाजत नसेल का? पण हे भस्मानी त्यांचं थंडीपासून संरक्षण होतं, म्हणून भस्म विलेपन सांगितले. म्हणून गाणगापूरला सुद्धा भस्माचा डोंगर होता. आता भूतकाळ झालाय. आम्ही मागच्याच वर्षी गेलो होतो. आता मातीच राहिली तिथे आणि भुई सपाट झालेला आहे. सगळ्यांनी भस्म नेऊन तो भस्माचा डोंगर नाहीसा झालेला आहे. इतकं भस्माचं महत्व आहे, म्हणून लोक नेतात आणि त्याचा व्यापार करतात. पण दररोज आपल्या कपाळी भस्म लावावं. म्हणून जे शैव आहेत बघा, आज सुद्धा ते न लाजता आपण आज कुंकू सोडलेलं आहे. मुलींना विचारलं की ड्रेसवर चालत नाही, जीनवर चालत नाही, पण त्यांची माणसं म्हणतात का की आम्ही भस्म लावणार नाही. प्रत्येक स्त्रीच्या सुद्धा मस्तकावर आपल्याला भस्म दिसतं. म्हणजेच आपलं हे इथलं चक्र आहे ते उद्दीपत होण्याचं कार्य या विभूतीने होतं. आणि खडावा, पायी गरजती खडावा घालणं हे सोपं नाही बरं का. बूट चपला घालणं एवढं, खडावा घालून चालता येत नाही. म्हणजे नुसत्या अंगठ्याच्या आणि शेजारच्या बोटानी सगळं आपला देह बॅलन्स करायचा आहे, हे सोपं नाही. आणि गरजती अशा खडखड आवाज करणाऱ्या अशा ज्या पादुका आहेत, ह्या पादुका दत्तगुरूंनी धारण केलेल्या आहेत. म्हणून खडावा, आज सुद्धा पादुका आल्या की आपण जातो किती दर्शनाला, समर्थांच्या पादुका येतात किंवा गजानन महाराजांच्या पादुका येतात. अशा ज्या पादुका आहेत त्यांचं पूजन आपण केलं की आपल्याला दत्तगुरूंचं पूजन केल्याचं पुण्य लाभ मिळत असतो. आणि म्हणून अशी ही जी त्रयमूर्ती आहे त्याचं शब्दचित्र ह्या मूळ पद्यामध्ये तुकोबा करतात. म्हणजे दत्तात्रय प्रभू. आणि हे सुद्धा जन्मलेत कशात, कोणाच्या पोटी? अत्री शब्दाचा अर्थ काय आहे की जे त्रिगुणातीत आहे असे ते अत्री. आणि अनसूया म्हणजे ज्या स्त्री सुलभ जी भावना आहे, असूया. अहो जनात बोलून दाखवली तरी मनामध्ये असूया असते. अगदी तिची सून चांगली आहे असं आपल्या मनात येतं, ही असूयाच आहे. पण स्त्री सुलभ जी असूया आहे तिने तिला बाजूला केलेलं होतं. आणि म्हणून अशांच्याच पोटी अवतार देव घेत असतो, आपल्या पोटी येत नाही, कारण आपलं तसं आचरणच नाही. म्हणून अत्री ऋषींच्या आणि अनसूयेच्या पोटी हा पौर्णिमेला जन्माला आलेला हा अवतार आहे. पौर्णिमा म्हणजे पूर्ण तिथी. मध्येच माझ्या वाचनात आलं, आपल्या ओळीनी सांगितलेले जे आपल्या चैत्र ते फाल्गुन अशा ज्या पौर्णिमा आहेत ना, त्यांचं इतकं सुसंबद्ध एक शृंखला आहे बर का. थोडक्यात सांगते की पहिली आहे ती हनुमान जयंती. हनुमान जयंती आपल्याला काय सांगते की तुम्ही शक्ती मिळवा, कारण भगवंताचं ध्यान, तपश्चर्या, उपासना, साधना करण्यासाठी तुमचं शरीर चांगलं असायला पाहिजे. त्यानंतर येते वैशाखामध्ये कूर्म, म्हणजे तुमच्या शरीरावरती ताबा असायला पाहिजे. तुमची इंद्रिय दमन तुम्हाला करता आली पाहिजे, तुम्हाला हवी तेव्हा ओढून घेता आली पाहिजे. त्यानंतर येते बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा म्हणजे तुम्ही तुमची इंद्रिय एकत्र आणली की तुमचं मन एकाग्र होतं आणि तुम्ही ज्ञान संपादन करू शकता. ज्ञान संपादन करून आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपण गृहस्थाश्रम स्वीकारतो. म्हणजे त्यानंतर येते ज्येष्ठी पौर्णिमा. मग त्याच वेळेला पत्नी पतीसाठी आयुष्य मागत असते. ही ज्येष्ठ पौर्णिमा झाली. आता गृहस्थाश्रमामध्ये आपल्याला मार्गदर्शन लागतं, म्हणून आषाढामध्ये येते ती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा झाली की आपली येते ही श्रावणातली राखी पौर्णिमा. म्हणजे त्या वेळेला सगळ्या स्त्री सुलभ जी भावना असते की माझं रक्षण करणारा माझ्या पतीशिवाय अन्य आहेत, म्हणजे ते भाऊ, म्हणून रक्षाबंधन त्यावेळी राखी पौर्णिमा येते. त्यानंतर येते सौष्टपद पौर्णिमा, म्हणजे भाद्रपदातली जी पौर्णिमा आहे, म्हणजे पूर्वजांचं स्मरण करा असं आपल्याला ती सुचवते. त्यानंतर येते अश्विनी पौर्णिमा. अश्विनी पौर्णिमा आपण काय करतो, आपल्या अपत्याला औक्षण करतो.
पण ते नुसतं औक्षण नाही करायचंय की आता अपत्य झालेत, ती मोठी झाली आहेत म्हणजे वानप्रस्थ स्वीकारायचंय, हे आपल्याला ती दर्शवत असते. म्हणून त्याला आपण जे कमावलेलं आहे ते सगळं द्यायचंय बर का. म्हणजे ही अश्विनी पौर्णिमा आहे. त्यानंतर येते की कार्तिकी पौर्णिमा. म्हणजे ज्यावेळी तुम्ही वानप्रस्थ स्वीकारता त्यावेळी आपल्या जशी आपण संपत्ती देतो ना तसं आपल्या जवळचं ज्ञान सुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे हा ज्ञानदीप आपल्या अंतरामध्ये जो आहे तो दिव्याने दिवा लावायचा आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाने दुसऱ्याला ज्ञान द्यायचंय. म्हणून पुढची पौर्णिमा येते ती त्रिपुरी पौर्णिमा. दिव्याने दिवा लावायचा आहे. त्यानंतर येते ती मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती. मग ही दत्त जयंती आपल्याला काय सांगते तर आता वानप्रस्थ तुझ्या जवळचं संपत्ती तू दिलेली आहेस, तुझ्या जवळचं ज्ञान दिलेलं आहेस, म्हणजे तुला आता संन्यासाश्रम घ्यायचा आहे. म्हणजे संन्यास घ्यायचाय म्हणजे सगळं जे उरलं सुरलं असेल ते सगळं देऊन टाकायचंय. वानप्रस्थामध्ये काहीतरी आपल्या जवळ आपण ठेवतो, पण दत्त पौर्णिमा म्हणजे ही दत्त जयंतीची पौर्णिमा आपल्याला हे सुचवते. त्यानंतर येते पौषाची पौर्णिमा. आता पौषात आपण हळदी कुंकू करतो, काय करतो, लुटतो. तसं जे असेल नसेल ते संन्यासाश्रम घेतल्यानंतर सगळं लुटून टाकायचंय. आणि ते महिनाभर करायचं बरं का, माघी पौर्णिमेपर्यंत. आणि त्यानंतर जी फाल्गुनी पौर्णिमा येते त्याच्यामध्ये जे तुमचे विकार आहेत ते म्हणजे जरी तर तुमचे काय राहिले असतील तुमच्या मनामध्ये तर ते होळी पौर्णिमेमध्ये निघून जातात, जळून गेली पाहिजे. म्हणून ती हुताशनी पौर्णिमा. म्हणजे एवढी शृंखला ह्या आपण विचार करत नाही. आली पौर्णिमा, दिवसेदिवस जात आहेत, वर्षानुवर्ष जात आहेत, पण आपण असा विचारच करत नाही. अशी ही दत्तगुरूंची पौर्णिमा. म्हणजे आपलं मन संन्यास घेण्याच्या योग्य झालं पाहिजे हे आपल्याला दत्तगुरु सांगत असतात. आणि असे हे दत्तगुरूंचं ध्यान आपण जर सतत मनामध्ये जपलं, त्यांचं मनात ध्यान केलं तर आपल्याला सुद्धा जसं दत्तांचं दर्शन अनेक संतांना झालं की नाही. टेंबे स्वामींचीच एक कथा आहे की त्यांचं ध्यान लागेना. टेंबे स्वामी अत्यंत दत्तभक्त, म्हणजे अगदी त्यांनी अनेक स्तोत्र सुद्धा लिहिलेली आहेत. किंवा स्त्रियांनी गुरुचरित्र वाचायचं नाही म्हणून त्या स्त्रियांसाठी सुद्धा त्यांनी गुरुचरित्र एक वेगळं लिहिलेलं आहे. तर अशा या टेंबे स्वामींना ध्यान लागेना. आता ध्यान लागेना म्हणून अगदी मनामध्ये आत गेलेत. म्हणजे आता काय म्हणायचं आपण, फीड करायला टाकलाय समजा, असं मराठी शब्द आठवत नाही. आणि होता होता त्यांना आठवलं की आपण एका दुकानदाराकडनं आपल्या वडिलांनी 5 रुपये घेतले ते आणि ते आपण दिले नाहीत. आणि ती गोष्ट त्यांचं ध्यान लागत नव्हतं बरं का. म्हणजे संन्यास घेतल्यानंतर किती बाजूला आपण व्हायचंय हे ह्या गोष्टीतनं आपण शिकायचंय. म्हणून हा दृष्टांत. आणि म्हणून ते माणगावला परत आले जन्मस्थानी. त्या व्यापाराकडे गेले. अर्थात तो व्यापारी नव्हता, त्याचा मुलगा तिथे होता. त्या मुलाकडे ते गेले आणि सांगितले की हे तुमचे 5 रुपये. तर त्यांनी सगळी लिखाण केलेली वही काढली आणि त्या लिखाणाच्या वहीवरती 5 रुपये ह्यांच्या वडिलांकडून घेतलेले लिहिलेलं होतं. पण त्याच्या वडिलांनी तिथे गोल केलेला होता बरं का. आणि खाली लिहिलेलं होतं की ह्यांनी संन्यास घेतलाय म्हणून ह्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीत. आता तो म्हणतो की माझ्या वडिलांनी सांगितले, लिहून ठेवलंय की तुमच्याकडनं पैसे घ्यायचे नाहीये. माझा बाप मला असं सांगतोय की पैसे घ्यायचे नाही. पण टेंबे स्वामी म्हणतात माझा बाप सांगतोय ना की तू ते दिल्याशिवाय माझं ध्यान तुला लागणार नाही. म्हणून संन्यस्त जीवन हे इतकं आहे की म्हणून एक पै सुद्धा कोणाची ठेवायची नाही. हे त्याचं म्हणजे आपलं सगळं देऊन टाकायचंय, ही संन्यास वृत्ती आहे. असं हे दत्तगुरु आपल्याला त्यांच्या आचरणातून, त्यांच्या अनेक जी हातामध्ये प्रतीकं घेतली त्याच्यातून सगळ्यांना आपल्याला शिकवत असतात. आणि हे दत्त जयंतीचे उत्सव का आपण करायचे की हे वारंवार आपण ऐकायला लागतं. कारण चांगल्या गोष्टी ऐकाव्या लागतात पुन्हा पुन्हा, कारण तरच त्या मनावर ठसतात. आणि म्हणून असं दत्तात्रय प्रभूंचं शब्दचित्र तुकाराम महाराज मूळ पद्यामध्ये काढतात.
एकदा सगळ्यांनी भजन करूया. करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 करूया घोष
पातिव्रत्याच्या तेजाने सुर मुनी आर्य असे सगळ्यांना दिपवून टाकत होती. इतकं तिचं पातिव्रत्य होतं. पतिव्रता म्हणजे पतीच्या इच्छेतच आपली इच्छा मानणं, तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. आपली इच्छा वेगळी नाही. आज तुझं माझं फार झालेलं आहे म्हणून हे सांगायची वेळ येते. तर अशा अत्री ऋषींच्या आश्रमात एकदा नारद मुनी गेले आणि खरोखरच तिच्या पातिव्रत्याने दिपून गेले. आता त्रिभुवनामध्ये संचार असलेले हे नारद मुनी आणि गेले हो, कारण आपण त्यांना कळीचा म्हटलं तरी कळकळीचा नारद असं त्यांना म्हटलं जाईल पाहिजे खरं म्हणजे, पण कळणाऱ्या नारद असं म्हटलं जातं. कळलावली ब्रह्मलोकात, कळलाविली वैकुंठात, कळलाविली कैलासात, कळकळीचा नारद तो. पहिले ब्रह्मलोकामध्ये गेले आपल्या माता पित्यांना भेटायला. आता अर्थातच मातेने विचारलंय की काय रे बाळा, काही खबरबात दिली नाहीस, त्रिभुवनामध्ये तुझा संचार असतो, काय वेगळं विशेष? तो म्हणतो काय सांगायचं आई, मृत्यू लोकामध्ये मी अशी पतिव्रता बघितलीये आणि तिचं पातिव्रत्य इतकं आहे की तिच्यासारखं पातिव्रत्य नाही असं माझा समज झालेला आहे. आता असं म्हटल्यानंतर दुसऱ्याची बायको चांगली असं म्हटलं की राग येतो की नाही, तसंच हे झालेलं आहे. मग तिला समजवतात नारद मुनी. मुनी बोले आसयानी मुनी बोले आसयानी मृत्यू लोकातली असली तरी ती महान पतिव्रता आहे. आणि नुसती पतिव्रता नाही अगं, तिने डाव्या पायामध्ये तुमच्या छोट्या छोट्या पुतळ्या करून पायात बांधले, बर कळ बरोबर लावली. वैकुंठात गेले, लक्ष्मीनी पण असंच विचारलंय. कैलासावर गेले आणि पार्वतीने सुद्धा नारदांना विचारलंय, तेव्हा तिने सांगितले की अगं सती सुचिता किती असावी, त्या अत्री ऋषींच्या आश्रमात मी बघितली आणि मी त्याला अगदी मनापासून मला ती पतिव्रता म्हणून मी तिला अगदी अत्यंत आदराने वंदन करतो. झालं आता तिघींच्या मध्ये असूया निर्माण झाली की आम्ही देवस्त्रिया आणि ही मृत्यू लोकातली आमच्यापेक्षा श्रेष्ठ. आता ज्याने हे कारण सांगितलंय त्यालाच आपण उपाय विचारूया. आता काय नारद आम्ही करायला पाहिजे? सांगा तुमच्या पतींना तिचं सत्वहरण करा. आता क्रोधागारात गेलेले आहेत, आपापली कामं उरकून ब्रह्मा विष्णू महेश आलेत, बघतात तर पत्नी रागवलेल्या आहेत. काय झालं विचारलंय, पत्नीचा राग काढणं सोपं नाही करत. आणि या तिघी जणी ठरवून ठेवलेलं असतं आणि सांगतात आताच जावनी घरास सखीच्या, आताच जावनी घरास सखीच्या, सर्वनाशनीचा वेगे कराय, सर्वनाशनीचा वेगे कराय, गणित पत्नी पुढे काही चाललं नाहीये. आणि मग काय हो, स्त्री मोहे भुलले देव, भिक्षावेश अभिनव. भिक्षावेश घेतलाय आणि काय केलंय,
माई भिक्षा माई भिक्षा माई भिक्षा माई भिक्षा रस्तो रस्ते फिरले अत्रि ऋषींच्या रम्य आश्रमी अत्रि ऋषींच्या रम्य आश्रमी येऊन भिक्षावाडा असं मागत मागत फिरत फिरत अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये आले. आता अतिथी देवो भव अशा ह्या उक्तीने अनुसूया माता आपल्या कुटीच्या बाहेर आली, आश्रमाच्या बाहेर आली. या तिघांना कुटीमध्ये घेतलंय, त्यांची पाद्य पूजा केली आहे आणि अनुसूया आणि अत्रि ऋषींचं इच्छा भोजन देण्याचं व्रत होतं बरं का. कोणीही आलं तरी इच्छा भोजन देत असत आणि त्याप्रमाणे हिने त्यांना विचारलंय. पण आता सत्वहरण करायचं होतं, त्यामुळे त्यांनी काय सांगितलं की आम्हाला लग्न होऊन आपण जेवण भोजन वाढावं. आता इथे दोन अर्थ निघतात बर का, कारण काही जण असं म्हणतात देव असून असं कसं काय मागतात. तर न अग्न म्हणजे अग्नी न लावता अन्न तयार केले ते असा सुद्धा त्यातनं एक अर्थ होतो. आणि पातिव्रत्याचं सत्वहरण करायचं म्हणजे जरी आपण हात धरला किंवा तिच्या पदराला जरी हात लागला तरी सुद्धा तिचं सत्वहरण होतं असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता ह्या तिघांची अशी मागणी ऐकली अनुसूयेनी आणि असे अतिथी आपल्याकडे आले नाहीत अजून आजपर्यंत, म्हणजे हे कोणीतरी वेगळे आहेत हे तिने जाणलंय. ठीक आहे म्हणते आणि मग काय केलं. विजोक्ती परसोनिया स्मरुनी मानसी ते धवार स्वकांत पद तीर्थ घे करी करोनिया ते धवार दयावरी सिंचिता सकल ये तिन्ही बाळे शुद्धा तुनित होऊनी सतिती अंकितया सभे. असं म्हटल्यानंतर आपल्या पतीचं स्मरण केलंय आणि कमंडलू मधलं पाणी आपल्या हातात घेतलंय, पतीस चरणाचं स्मरण केलंय आणि ते पाणी त्यांच्यावरती सिंचन केलंय, शिंपडलंय. आणि काय मंडळी चमत्कार झालाय की ते पाणी त्यांच्यावर शिंपडल्यानंतर त्यांची तीनही बाळे झाली आणि आता ती बाळं रडतात भूक लागली म्हणून. आणि म्हणून ही सती त्यांना अंगावर घेऊन पाणी मांडीवर घेऊन स्तनपान करते. आता एक लहान मूल असलं तरी सुद्धा घर गजबजून जातात आणि 3 बाळं आश्रमात आहेत. आणि संध्येला गेलेले अत्रि ऋषी तिथे आले, त्यांनी सगळा वृत्तांत अनुसूयेने सांगितलं. आता या 3 बाळांचं करण्यासाठी तिचा वेळ जातोय. आता तिने आपल्या शिष्यांना 3 पाळणे करायला, एक मोठा पाळणा करायला सांगितलाय आणि नाहू माखू त्यांना घालते आणि त्या तिघांना एकाच पाळण्यामध्ये झोपवते बर का. पण जो ब्रह्मदेव होता ना त्याला ती गोल गंध लावत होती, विष्णू होता त्याला उभं गंध लावत होती आणि शंकर होते त्यांना आडवं गंध लावत होती. ब्रह्मदेवाला म्हणतीये की कायम सृष्टीची निर्मिती करून आपण दमला आहात, आता विश्रांती घ्या ह्या रूपामध्ये. जगाचं पालन करून दमलाय म्हणून विष्णूला विश्रांती घ्यायला सांगते. आणि संहार लय सुद्धा मोठं काम आहे. जर आपण कोणी गेलो नाही तर काय त्या पृथ्वीवरती होईल माणसांचं बघा. म्हणजे शंकराला सुद्धा ती सांगते की विश्रांती घ्या. अहो असे 5-6 महिने गेले आणि इकडे ह्या आपल्या पतीच्या वाट बघतायत. नारद मुनी पुन्हा गेले, अरे स्वस्त काय बसलाय, त्या पतिव्रतेने तुमच्या नवऱ्यांची बाळं करून टाकली पण अजून अहंता गेली नव्हती. आम्ही आमच्या पतींना परत आणू आणि म्हणून आश्रमात मध्ये आलेले आहेत. आता आश्रमामध्ये आले आहेत, अनुसूयेला सांगतात आमचे आमचे पती आम्हाला परत द्या. ती म्हणते पाळण्यात आहे द्या. पण ती काय सांगते, तुम्ही तुमचा पती उचललात की तो मोठा होणार, तोपर्यंत मोठा होणार नाही. आता तिघी पाळण्याशी जातायत. लक्ष्मी मातेच्या मनात विचार येतोय
मी एका बालकाला उचललं आणि ते ब्रह्मदेव निघाले तर माझं पातिव्रत्य जाईल. म्हणून ती लक्ष्मी सांगते पार्वतीला, तुम्ही उचला आधी, तुम्ही उचला. प्रत्येकीला हीच शंका आणि शेवटी अनन्य शरण गेले. आणि तेव्हा ती सांगते की आपापला पती कसा ओळखा, मी त्या गंधाप्रमाणे तुम्ही तुमचा पती ओळखा आणि त्याला घ्या. आणि हे तिन्ही देव ती बाळ उचलल्यानंतर परत पूर्ववत होतात, प्रत्यक्ष त्या रूपामध्ये येतात आणि तिच्या लालन पालनाने अत्यंत प्रसन्न होऊन ते तिला विचारतात की तुम्हाला काय हवंय. तेव्हा अनसुया माता सांगते की आता तुमचं इथे 6-7 महिने वास्तव्य होतं, आता तुम्ही गेल्यानंतर हा आश्रम रिता होईल. तर आमची अशी इच्छा आहे की आपणच आम्हाला पुत्र म्हणून आमच्या पोटी यावं. तेव्हा हे म्हणतायत की तथास्तु. म्हणून तिघांचे हे वेगवेगळे अवतार आहेत बर का. म्हणजे दुर्वास हा शंकरांचा अवतार आहे, सोम हा ब्रह्माचा अवतार आहे आणि दत्त हा विष्णूचा अवतार आहे. म्हणून दत्तात्रयांची एकमुखी जी आपण मूर्ती बघतो म्हणजे ते विष्णूचीच पूजा आहे ती. मग त्याच्यामध्ये त्यांची 2 मुख थोडीशी फेंट चित्रामध्ये सुद्धा दाखवली जातात. म्हणजे तीन शिरे जे आपण तुकाराम महाराज म्हणतात तसं हे तिघांचा समुच्चय जरी असला तरी दत्त म्हणून विष्णूंचाच अवतार आहे. आणि त्यावेळेला हे अयोनी संभवानी हे मूल प्राप्त झालेलं आहे आणि त्यावेळेला अनुसूयेला अत्यंत आनंद होतोय. आपण पाकळ्या केलेल्या आहेत काही. आणि हा अवतार मार्गशीर्ष मास शुभ दिवस, मार्गशीर्ष मास शुभ दिवस, पौर्णिमा तिथी रोहिणी नक्षत्र, सायं समयास दत्तात्रय प्रगटला. मार्गशीर्ष मास म्हणजे भगवंताने सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय की मार्गशीर्ष मास मी आहे, विभूती योगामध्ये सांगितलंय. म्हणून दत्तात्रयांनी हा मास निवडलेला आहे. पौर्णिमा तिथी म्हणजे पूर्ण तिथी, पौर्णिमेचा चंद्र म्हणजे पूर्ण ज्ञान, तसे दत्तगुरु आहेत. नंतर रोहिणी नक्षत्र, चंद्राची रोहिणी ही आवडती आहे म्हणून रोहिणी नक्षत्र त्यावेळी आहे. आणि तिन्ही सांजेस, कारण काही ठिकाणी असं दुपारी म्हणजे गाणगापूरला दुपारचा जन्म केला जातो, पण याच्यामध्ये सुद्धा असं आहे की त्यावेळी त्रिकाल संध्या म्हणजे कुठल्या संध्येला अत्री ऋषी गेले होते हे कोणालाही ज्ञात नाही. म्हणून काही ठिकाणी तिन्ही सांजेला. आणि हेमंत ऋतू म्हणजे देवाचे अवतार बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कालामध्ये झाले. म्हणजे वसंत ऋतूत रामाचा तळपळत्या अगदी उन्हामध्ये झालाय, वर्षा ऋतूत कृष्णाचा झालाय. म्हणजे पाऊस आहे, म्हणजे ऊन वारा पाऊस याच्यापासून तुम्ही शरीराचं रक्षण करा, कारण हेमंत ऋतूमध्ये थंडी असते. आणि तरी तुमचं शरीर चांगलं राहिलं तर तुम्ही या भगवंताचं ध्यान करू शकता. म्हणून भगवंतानी दत्तात्रयांनी हेमंत ऋतू हा आपल्यासाठी निवडला आहे. आणि तिन्ही संधिकाल हा त्यांनी निवडला. आणि ह्याच मुहूर्तावरती श्रीधर स्वामींचा सुद्धा जन्म झालेला आहे. म्हणजे दत्तात्रयांच्याच वेळेला, जसं रामाच्या वेळेला रामदासांचा जन्म झालाय, कृष्णाच्या जन्माच्या वेळी ज्ञानेश्वरांचा जन्म झालाय, तसं दत्तात्रयांच्या जन्माच्या वेळी श्रीधर स्वामींचा अवतार झालेला आहे. अशा या अवताराचा आपण थोडस भजन करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत जटिल नगरी गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. अशा ह्या दत्तात्रय म्हणजे बाळाला न्हाणी घालायची म्हणून अनुसूया मांडीवर घेतीये. न्हाणी न्हाणी दत्तराय न्हाणी न्हाणी दत्तराय बहुते कौतुके अनुसूयाया न्हाणी न्हाणी दत्तराय न्हाणी न्हाणी दत्तराय अशा तऱ्हेने प्रभूंचं स्नान झालंय. सगळ्या नद्या गंगा यमुना ह्या स्नान घालण्यासाठी स्त्री रूपामध्ये आलेल्या आहेत आणि अनुसूया माता मोठ्या कौतुकाने आपल्या मुलाच्या अंगावरनं हात फिरवते. जातक वर्तवलं गेलंय, 5ची पूजा झालीये आणि 12व्या दिवशी बाळाला बारसं केलंय आणि दत्तात्रय असं नाव ठेवलंय आणि बाळाला पाळण्यात घालून पाळणा अनुसूया म्हणते. बाळा दूर दूर रे, बाळा दूर दूर रे, विशेषान, विष्णू विष्णू विशेषान, बाळा दूर दूर रे, बाळा दूर दूर रे. प्रतिव्रता माता अनुसूया
दिवशी ते तत्व 1000 पटीने जास्त असतं. म्हणून अनेक ठिकाणी त्यावेळी गुरुचरित्राचे पाठ केले जातात. हल्ली स्त्रिया सुद्धा भरपूर पठण करतात आणि अशा या गुरु दत्तात्रयांचं शब्दचित्र मूळ पद्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगतात. वैरणी नको आज, म्हणजे देव जन्माला आलाय म्हणून आनंद झालेला आहे, त्यामुळे वैरणी नको. तीन शिरे सहा